हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे स्पायडर प्लांट। आज आपण साधारण याच्या रोप बनवण्याच्या पद्धतींबद्दल डिस्कस करणार आहोत। तसेच प्लांट मेंटेनन्स याचा कसा करता येईल ते पाहूयात। स्पायडर प्लांट हा खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे। तसेच हा उत्तम असा एअर प्युरिफायर सुद्धा आहे। तुम्ही खूप इझिली याला मेंटेन करू शकतात। गार्डनिंग बिगिनरसाठी हा एक उत्तम असा प्लांट आहे। स्पायडर प्लांटला मल्टिप्लाय करणं खूप जास्त इझी आहे। जेव्हा तो प्लांट छान डेव्हलप होतो आहे तर तो त्याच्या जवळच त्याचे शूट तयार करतो, बेबी प्लांट बनवतो, त्यापासून आपण त्याचं इझिली रोप बनवू शकतो। तर प्रोसिजर पाहून घेऊयात कसं रोप बनवायचं। तर मदर प्लांटच्या जवळ एक पॉट ठेवून द्यायचा आणि हे जे बेबी प्लांट आहे त्यात ते रोवून द्यायचं आहे। तुम्हाला 10 ते 15 दिवसात छान रूट डेव्हलप करून नवीन रोप सहज मिळू शकतं। मदर प्लांटची पूर्ण एनर्जी मिळते प्लांट डेव्हलप होण्यासाठी आणि लवकर आणि सक्सेसफुली रोप तुमचं स्पायडरचं बनतं। कटिंग करून जर तुम्ही मातीच्या मिश्रणात हे रोवणार असाल तर थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे, पण डायरेक्टली तुम्ही जर त्या पॉट जवळ हे ठेवणार असाल तर ते तुम्हाला लवकर आणि सक्सेसफुली मिळण्याचे चान्सेस वाढतात। तर स्पायडर प्लांटचे जे बेबी प्लांट असतात त्याचं रूट आपण पाण्यामध्ये सुद्धा डेव्हलप करू शकतो। तर ते मदर प्लांट पासून असे रिमूव्ह करून घ्यायचे। एक्स्ट्राची जी स्टिक आहे प्लांटची ती सुद्धा हळूवारपणे रिमूव्ह करायची आणि पाण्यामध्ये ठेवायचं ते प्लांट। खूप छान ते डेव्हलप करतं रूट 5 ते 7 दिवसामध्येच आणि तुम्हाला तुमचं स्पायडरचं एक नवीन रोप मिळून जाईल। तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा त्याचं रूट डेव्हलप करून घेऊ शकता। जेव्हा आपण पाण्यामध्ये रूट डेव्हलप करतोय तर ग्लास जो आहे तो तुम्हाला 2 ते 3 तासाचं त्याला कोवळं ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचा। शक्य झालं तर 2 ते 3 दिवसांनी पाणी चेंज करा। रूट लवकर आणि हेल्दी डेव्हलप होतात आणि तुम्हाला लवकर स्पायडरचं एक नवीन प्लांट मिळून जाईल। तर तुम्ही या 2 मेथडने सक्सेसफुली स्पायडरचं प्लांट बनवू शकताय। स्पायडर प्लांटची प्लांट अपडेट आहे। तर कटिंग ज्या पाण्यामध्ये आपण ग्रो करत होतो त्याने खूप सुंदर असं रूट डेव्हलप केलंय, पाहू शकताय। 5 ते 6 दिवसामध्येच ही प्लांटची डेव्हलपमेंट झालेली आहे। स्पायडरचं प्लांट बनवणं खूप इझी आहे। पटकन त्याचं रूट डेव्हलप होतं आणि तुम्हाला एक नवीन त्याचं सेपरेट रोप इझिली मिळून जाईल। पाहू शकताय प्लांटची डेव्हलपमेंट किती छान झालेली आहे। तसेच आपण मदर प्लांट पासून जे प्लांट डेव्हलप करत होतो ते सुद्धा त्याने रूट डेव्हलप केलं आहे। याच्यात रूट डेव्हलप झालेत तर यात सुद्धा ते झाले असणार आहेत। साधारण 10 दिवसांनी आपण त्याची जी कटिंग आहे ती करून घ्यायची। मदर प्लांटला जो स्प्राउटिंग आलेला स्टिक आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे। तर स्टिक जी आहे ती कट करून घ्यायची। साधारण 10 दिवसांनी तुम्हाला स्पायडरचं एक सेपरेट असं प्लांट मिळून जाईल आणि हे इझिली डेव्हलप होतं, उत्तम ग्रोथ करतं। मदर प्लांटची पूर्ण एनर्जी त्याला डेव्हलपमेंटसाठी मिळते, त्यामुळे प्लांट लवकर मिळतं। तर स्पायडर प्लांट हा रूट डिव्हिजनने सुद्धा बनवता येतो। कुंडीमध्ये जेव्हा प्लांट डेव्हलप होतो आहे तो रूट बाउंड होऊन जातो असा, आणि तुम्ही त्याचे जे छोटे छोटे स्प्राउटिंग त्याला आलेत ते वेगळे करून त्या प्रत्येक स्प्राउटिंग पासून सेपरेट एक असं रोप बनवू शकता। तर रूट डिव्हिजनने सुद्धा स्पायडर प्लांट बनवता येतो। तर तुम्ही स्पायडरचं जे प्लांट आहे ते रूट डिव्हिजनने बनवू शकता किंवा असं मदर प्लांट पासून ते बनवू शकता, स्प्राउटिंग पासून त्याच्या, किंवा पाण्यामध्ये असे छान त्याचे रूट डेव्हलप करून बनवू शकता। तर या 3 मेथडने तुम्हाला स्पायडरचं प्लांट इझिली बनवता येतं। तर आपण थोडक्यात स्पायडर प्लांटचा मेंटेनन्स कसा करता येईल तोही पाहून घेऊयात। स्पायडर हा खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे। तसेच स्पायडरला सतत रिपोर्ट करावं लागत नाही। जेव्हा कुंडी अशी रूट बाउंड होतीये तेव्हा तुम्ही त्याला रिपोर्ट करायचं। यापेक्षा मोठ्या पॉटची सध्या त्याला गरज आहे आणि मी हा रिपोर्ट करणार आहे। तर किती तो छान डेव्हलप झालाय तुम्ही पाहू शकता। पूर्ण तो रूट बाउंड झालेला आहे। अशा कंडिशनमध्ये तुम्हाला त्याचं रिपोर्टिंग करायचं आहे। स्पायडर प्लांट हा उत्तम असा एअर प्युरिफायर आहे। तो दिसतोही छान। याच्यामध्ये बऱ्याच प्लांट व्हरायटीज तुम्हाला नर्सरीजमध्ये पाहायला मिळतील। त्याचे पानं जे असतात त्याच्यामध्ये शेप साइजेसमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत। तुम्हाला जो कोणता आवडेल तो तुम्ही तुमच्या प्लांट कलेक्शनमध्ये ॲड करू शकता। मातीचं मिश्रण जे लागतं याच्यासाठी त्याबद्दल सांगायचं म्हणजे तुम्ही याच्यासाठी बागकामाची माती, थोडंसं कंपोस्ट जे कोणतं आहे तुमच्याकडे, गांडूळ खत असेल, शेणखत असेल ते वापरू शकता। थोडीशी रेती वापरायची आहे, पाणी झिरपण्यास मदत होते। तर या गोष्टी वापरून सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी उत्तम असं मातीचं मिश्रण बनवू शकता।
त्यातही हा प्लांट उत्तम ग्रो करतो। तसेच कुंडीतलं जे पाणी असतं ते पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर तुम्ही त्याला पाणी द्या। साधारण 2 ते 3 दिवसाच्या गॅपने तुम्ही याला पाणी देऊ शकता। स्पायडर प्लांटच्या सनलाईट रिक्वायरमेंटबद्दल सांगायचं म्हणजे हा एक इंडोर प्लांट म्हणून तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता। तसेच याला इनडायरेक्ट सनलाईट सुद्धा पुरेशी आहे। साधारण तुम्ही जर हा डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवाल तर त्याचे हे जे कॉर्नर असतात त्या लीफचे तर ते सनबर्न होण्यास सुरुवात होते आणि झाडाला सौंदर्य राहणार नाही। त्यामुळे शक्यतो तुम्ही हा इंडोर ठेवायचा आहे किंवा इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचा आहे, तीच त्याची रिक्वायरमेंट आहे। तसेच इझी टू ग्रो इझी टू मेंटेन स्पायडर प्लांट तुमच्या प्लांट कलेक्शनमध्ये नक्की ॲड करण्याचा प्रयत्न करा। मी बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या आहेत, तर तुम्ही या प्रकारे त्याला मेंटेन करून त्याचं रोपसुद्धा छान इझिली बनवू शकताय। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन। हॅपी गार्डनिंग।